लाडकी बहीण योजना नवीन ई-केवायसी संधी कधी उपलब्ध होणार आहे? न केलेल्या बहिणींचं काय? लाखो लाडक्या बहिणींना संधी उपलब्ध करण्यासंदर्भात महिला व बालविकास विभागाकडून काही अपडेट आलेली आहे का? बरं, वेबसाईटवरती ई-केवायसी करण्यासाठी जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे ते फक्त आणि फक्त दुरुस्ती प्रक्रियेसाठी आहे. पुढे जाऊन ज्या लाडक्या बहिणींना दुरुस्ती प्रक्रिये यादीमध्ये नाव नाही किंवा असं एरर येत असेल तर त्यांनी काय करावं, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींना एरर येत आहे की ई-केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नावच नाही. तर आता मार्च महिन्याची जी लिस्ट आहे ते सुद्धा अपडेट झाली आहे. त्या लिस्टमध्ये तुमचं जर नाव येत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी उपलब्ध होणार आहे व ई-केवायसी संधी ज्यांची दुरुस्ती प्रक्रिया करायची आहे त्या तिथे जाऊन करू शकणार आहात. पण ज्यांचे मार्चच्या यादीमध्येही नाव आलं नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी पुढे काय करायचं आहे, बऱ्याच जणांनी आपल्याला विचारलेलं आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकारने याकडे थोडं सिरियसली लक्ष देणे गरजेचं असणार आहे. कारण हप्ता वितरण सुद्धा लवकर होत नाहीत. लाडक्या बहिणींचे पैसे 1500 रुपये असो किंवा एकूण 3000 रुपये देणार असं तुम्ही जर म्हणत असाल तर नक्कीच इथे लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देण्याची गरज आहे. ना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेत ना मार्च महिन्याचे पैसे आलेत व जे पेंडिंग हप्ते आहे त्याबद्दल सुद्धा एकदा घोषणा झाल्यानंतर पुन्हा त्याबद्दल काही बोललं गेलं नाही. त्यामुळे ते पैसे नक्कीच बुडणार का, अशा सुद्धा लाडक्या बहिणी विचारत आहे. तर महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे की ज्यांची ई-केवायसी झाली नाही, बघा नवीन ई-केवायसी कधी सुरू होईल, ई-केवायसी न केलेल्यांचं काय करायचं आहे? तर लाडक्या बहिणींनो, एकतर तुम्ही महिला व बालविकासचे प्रकल्प अधिकारी असतात त्यांची भेट घ्या. जेणेकरून तिथे तुम्ही काय करा की अर्ज द्या की आमची ई-केवायसी झालेली नाही. विनंती अर्ज हा प्रकार असतो. विनंती अर्ज द्या, तिथे तुम्ही चौकशी करा की आम्हाला ई-केवायसी करण्यासाठी संधी द्या. कारण आज बघा 17 तारीख आहे व लाडक्या बहिणींना आता फक्त 13 दिवस राहिलेले आहे ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती करू शकता. यामध्ये जर तुम्ही विनंती अर्ज दिले, तुम्ही जर सांगितले की आमची ई-केवायसी झालेली नाही, आम्हाला पुन्हा संधी द्या, तर नक्कीच हालचाल होऊ शकतात. कारण ई-केवायसी चुकल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियेसाठी विनंती अर्ज दिले होते. काही लाडक्या बहिणींनी मोर्चे काढले होते. ज्यांचे हप्ते बंद झाले होते त्यांना पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यात जानेवारीचे पैसे 1500 रुपये जमा झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा हे करायचं असेल तर पहिल्यांदा प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या, विनंती अर्ज द्या. दुसरा पर्याय म्हणजे काय की जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा ई-केवायसी सुरू होते. मग तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, वाट पाहावी लागणार आहे. जो GR आहे त्यामध्ये मेन्शन केलं आहे की ई-केवायसी पुन्हा एकदा सुरू होत आहे व ते सुरू पूर्णपणे कधी होणार आहे, जून महिन्यांमध्ये सुरू होत आहे. त्यामुळे दुसरं पर्याय काय की जूनमध्ये ज्यावेळेस ई-केवायसी सुरू होईल, म्हणजे आता तिथेही सांगता येणार नाही की तुम्हाला अपात्र केलं आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल का नाही हे सांगता येणार नाही. कारण सरकारच्या नियमानुसार ई-केवायसी प्रत्येक वर्षी करावी लागते. आता जून महिन्यांमध्ये ती संधी मिळणार आहे. आता ज्यांची दुरुस्ती झालेली आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा. ज्यांची दुरुस्ती झाली नाही त्यांना मार्च महिन्यात सुद्धा अपडेट आले आहेत, नक्कीच दुरुस्ती करून घ्या. जर तुम्हालाही अपात्र करण्यात आलं असेल तर तुम्ही सुद्धा प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या, ज्यांच्याकडे तुम्ही विनंती अर्ज देऊ शकता. आपण याआधी सांगितलं आहे की विनंती अर्ज कसा असतो. तुम्हाला जर विनंती अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्यामध्ये किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण संपूर्ण माहिती किंवा जी विनंती अर्ज आहे ते दिलेला आहे. तुम्ही प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या, त्यांच्याशी बोलून ई-केवायसी संदर्भात चर्चा करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातं. पुन्हा एकदा नवीन फॉर्म सुरू करण्यासाठी सुद्धा सरकारने इथे घोषणा केली पाहिजे आहे. कारण 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 मिळणार आहेत व 21 वर्षाचे जे झालेल्या महिला आहेत त्यांना सुद्धा आता पुन्हा संधी मिळाली पाहिजे आहे. कारण संख्या जी आहे ती घटलेली आहे. 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी होत्या, ज्यामध्ये फक्त 1,65,00,000 लाडक्या बहिणी स्वतः फक्त राहिलेल्या आहेत. तर बाकी लाडक्या बहिणींना नक्कीच इथे 1500 रुपये मिळाले पाहिजे आहे. त्यांना सुद्धा नवीन संधी दिली पाहिजे आहे. ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे की तुम्ही नक्कीच हे विनंती अर्ज द्यायचा आहे. तुम्ही नक्कीच इथे प्रकल्प अधिकारी आहे त्यांची भेट घ्यायची आहे. नाहीतर मग जून महिन्यामध्ये तुमची केवायसी होऊ शकते. लाखो लाडक्या बहिणींना अजूनही संधी मिळाली नाही, त्यांना संधी देणे अत्यंत गरजेचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा.